नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी पास चपराशी या पदाची भरती निघालेली असून एकूण जागा असणार 416। यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। तर ही जाहिरात कोणत्या विभागात निघालेली आहे आणि यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे ही आदिवासी विकास विभागमध्ये निघालेली आहे। 10वी पासवर 416 जागेसाठी भरती होणार आहे आणि पदाचं नाव आहे चपराशी। तर आपण पाहणार आहोत जिल्ह्यानुसार जागा किती आहे आणि याची पात्रता काय मागितली आणि अर्ज भरताना तुम्हाला कोणती काळजी घेणे गरजेचं राहणार आहे। तर बघा मित्रांनो, आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। तर या ठिकाणी बघा, शासकीय आश्रमशाळा वसतिगृहासाठी लक्षात ठेवायचं, शासकीय आश्रमशाळा, ठीक आहे। आश्रमशाळेमध्ये तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार 100% पदे भरल्या जाणार आहेत। तर बघा मित्रांनो, अर्ज भरायला सुरुवात जे होणार आहे ते आजपासून होणार आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 18 मे सायंकाळी 12 वाजेपर्यंत। 18 मे पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईन द्वारे भरू शकता। 18 मे ची अंतिम तारीख आहे आणि ही वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, अर्ज भरताना तुम्हाला काय चेक करावं लागेल, कारण ही जी भरती होणार आहे ही जिल्ह्यानुसार होणार आहे। तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। जिल्हा अहिल्यानगर 15 जागा, नंतर धुळे 29 जागा, नंदुरबार 30 जागा, नाशिक आहे 34 जागा, ठीक आहे। आणखी जे आश्रमशाळा आहे त्यानुसार ही भरती होणार आहे। नंदुरबार 23 जागा, ठीक आहे। नंतर नाशिक आणखी 42 जागा। आश्रमशाळा चेक करायची आणि त्यानुसार ही भरती केल्या जाणार आहे, ठीक आहे मित्रांनो। तर यामध्ये ठाणे पण आहे, नंतर रायगड जिल्हा 11 जागा, नंतर पालघर जिल्हा 17 जागा, आणखी पालघर जिल्हा 24 जागा, सोलापूर जिल्हा 5 जागा, छत्रपती संभाजीनगर 12 जागा, नंतर आहे यवतमाळ 8 जागा, धारणी प्रकल्प जिल्हा अमरावती 19 जागा, नंतर नांदेड 2 जागा, ठीक आहे। नंतर अकोला 13 जागा, जिल्हा यवतमाळ 3 जागा, ठीक आहे। कारण ह्या जागा दिलेल्या जिल्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा येत आहे, कारण जे आदिवासी विभागाचं नाव जे आहे तालुका जो लेवलचं ते वेगवेगळं असल्यामुळे जिल्हा तुम्हाला या ठिकाणी पुन्हा पुन्हा येत आहे, ठीक आहे। चंद्रपूरच्या पण 15 जागा आहे, गडचिरोलीच्या 9 जागा, आणखी गडचिरोली 5 जागा, नंतर भंडारा जिल्हा 5 जागा, गोंदिया पण आहे यामध्ये 16 जागा, नागपूर 8 जागा, वर्धा पण यामध्ये आहे 6 जागा, गडचिरोली पुन्हा 2 जागा, ठीक आहे। अशा प्रकारे जागा दिलेल्या आहे। तर अर्ज भरताना तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, कॅटेगरी जागा व्यवस्थित चेक करायच्या, कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत। या ठिकाणी महिला आरक्षण वगैरे दिलेलं अंशकालीन प्रकल्प व्यवस्था हे असेल, यामध्ये पण तुम्ही आपला अर्ज भरू शकता, ठीक आहे। तर हे अर्ज भरताना तुम्हाला ह्या गोष्टी पाहावं लागेल, नंतरच आपला अर्ज भरायचा। तर मित्रांनो, यासाठी जे वयोमर्यादा मागितली ते 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी लक्षात ठेवायचं। 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे आणि ही वयोमर्यादा तुमची 1 एप्रिल 2026 नुसार ठरवण्यात आलेली आहे। त्याची पात्रता बघून घ्या, पात्रता फक्त 10वी पास। जर तुम्ही 10वी पास असाल तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। लक्षात ठेवायचं, 10वी पास विद्यार्थ्याला या ठिकाणी सुवर्ण संधी आलेली आहे, ठीक आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा दिला जाणार आहे। एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला 1000 रुपये, मागासवर्गीयांना 900 रुपये आणि जे माजी सैनिक उमेदवार आहेत त्यांना एक्झाम शुल्क माफ आहे, ठीक आहे। यामध्ये अपंगांना पण 900 रुपये फी भरावी लागेल। तर तुमची नियुक्ती या ठिकाणी ऑनलाईन एक्झामद्वारे होणार आहे। यामध्ये 200 गुणाची तुमची परीक्षा होणार आहे। मराठी, इंग्रजी, जीके, बुद्धिमत्ता चाचणी 50-50 मार्क्स राहणार आहे प्रत्येकाला, ठीक आहे। एकूण गुण 200, 100 प्रश्न आणि वेळ असणार आहे 120 मिनिटाचा, ठीक आहे मित्रांनो। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, आजपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि 18 मे ची अंतिम तारीख आहे आणि अर्ज भरताना संपूर्ण आपल्या कॅटेगरीनुसार जागा व्यवस्थित चेक करायच्या, कोणत्या जिल्ह्यात किती जागा हे पण तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करणे गरजेचं राहणार आहे। त्यानंतरच आपला अर्ज भरायचा। तर मित्रांनो, संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।